नमस्कार, स्वागत आहे अलर्ट महाराष्ट्र न्यूजमध्ये। आज आपल्यासमोर एक धक्कादायक घटना मांडणार आहोत। ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरात, जिथे किरकोळ कारणावरून हिंसा घडली आणि लोकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला। घटनेनुसार 18 मार्चच्या रात्री कृष्णा रामदास थोरात हा बाजारटाळ परिसरातून आपल्या शेताकडे जात होता। त्यावेळी औदुंबर थोरात, विशाल थोरात आणि बाळू थोरात यांनी त्याला थांबवले आणि एका मुलीला पाहण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली। मात्र घरात कोणी नसल्यामुळे कृष्णाने नकार दिला। हे साधे नकाराचे उत्तर आरोपींना मान्य झाले नाही आणि त्यांनी संताप व्यक्त करत त्याच्यावर हल्ला केला। आरोपींनी कृष्णाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी गजाने मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। या आरडाओरडा ऐकून महादेव थोरात आणि त्यांची पत्नी दीपाली थोरात घटनास्थळी आले, परंतु आरोपींनी त्यांनाही लक्ष्य करून मारहाण केली। दीपाली यांच्या हातावर काठीने मारण्यात आले, तर दोघांनाही धमक्या देण्यात आल्या। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली। काही काळ हा परिसर चुपचाप आणि चिंताग्रस्त वातावरणात होता। जखमी कृष्णा थोरात यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी औदुंबर, विशाल आणि बाळू थोरात यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे आणि सध्या तपास सुरू आहे। स्थानिकांमध्ये मागणी आहे की अशा हिंसक घटनांवर कठोर कारवाई व्हावी आणि नागरिक सुरक्षित राहू शकतील। ही घटना आपल्याला दाखवते की किरकोळ वादही गंभीर परिणाम साधू शकतात। आपल्याला नेहमी सतर्क राहावं लागते आणि अशा प्रसंगांमध्ये शांततेने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे। आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र।